सिंदखेड राजा ते शेगाव हा जो भक्ती महामार्गाच्या नावाखाली मार्ग होऊ इच्छितोय तो मार्ग त्याची कुठली आवश्यकता नाही, त्याची कुठली मागणी नाही आणि तरी देखील 6,000 कोटी रुपयाचा हा मार्ग बनतोय। त्याला पर्यायी अनेक मार्ग उपलब्ध आहेत। खरं तर एवढ्या पैशामध्ये कदाचित विमानतळ होऊ शकेल, पण तरी देखील सरकारचा अट्टहास आहे, शेतकऱ्यांना भूमिहीन करण्याचा त्यांचा हा सगळा प्रयत्न आहे आणि त्यामुळं या भागातले सर्व शेतकरी जे आहेत हे अत्यंत चिडलेले आहेत। विधानसभेचं अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनापर्यंत आपला आवाज पोहोचला पाहिजे म्हणून या कृती समितीचे सर्व शेतकरी आज रस्ता रोको हे आंदोलन इथं करत आहेत। जोपर्यंत हा मार्ग रद्द होत नाही तोपर्यंत हे शेतकरी आंदोलन करत राहणार आणि या शेतकऱ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहण्याची भूमिका ही आम्ही सगळ्यांनी घेतलेली आहे। महामार्ग रद्द झाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही। उत्तम सपकाळ, करतवाडी, सिंदखेड राजा ते शेगाव हा भक्ती मार्ग सरकारने कॅन्सल करावा, कारण की आमचे शेतकरी बंधू किती भूमिहीन होऊ राहिले याचा शेतकऱ्याने विचार करावा। आमच्या जागी शेतकऱ्याने उभं राहून आमचा पूर्णपणे विचार करावा। सरकार हे लाडकी बहीण योजना चालू करू राहिलं आहे आणि आम्हाला 1,500 रुपये महिना देऊ राहिलं आणि आमच्या पतीला भूमिहीन करू राहिलं आहे। यात काय फायदा आहे हे शेतकऱ्याने विचार करावा, हीच माझी सरकारने विचार करावा ही माझी सरकारला विनंती आहे। वंदना मधुकर सपकाळ, आज आमच्या न्याय हक्कासाठी आम्ही इथे रोडवर आलेलो आहे। आम्ही आज आमच्या जीवाची पर्वा ही न करता आम्ही इथेच थांबणार आहे जोपर्यंत आम्हाला सरकार न्याय देत नाही। एकीकडे लाडकी बहीण योजना काढते आहे आणि एकीकडे दाजीला भूमिहीन करत आहे। हा कोणता सरकारचा नियम आहे? सरकारने आमचा या नियमाचा विचार करावा आणि सरकारने आम्हाला रोडची गरज नसतानाही पर्यायी रोड असताना आम्हाला विनाकारण बेजार करू नाही। सरकारने माझी हात जोडून पाया पडून एक शेतकरी महिला आणि बंधू भगिनी सर्वांची विनंती आहे, सरकारने आमची याची नोंद घ्यावी।